नमस्कार. आपल्या सभोवतालच्या या हिरव्यागार वनस्पतींशिवाय आपलं जग कसं असेल याचा कधी विचार केलाय? खरंय, ऑक्सिजन, अन्न, औषधं आपलं अस्तित्वच त्यांच्यावर अवलंबून आहे. आणि गंमत म्हणजे जगात वनस्पतींच्या जवळपास 3,80,000 ज्ञात प्रजाती आहेत. हो, ही विविधता आणि त्यांचा जगण्याची पद्धत खरंच अफाट आहे. अगदी एका छोट्याशा गवताच्या पात्यापासून ते उंच डेरेदार वृक्षांपर्यंत. प्रत्येक वनस्पती म्हणजे निसर्गाच्या इंजिनिअरिंगचा एक अद्भुत नमुना आहे. त्यांची रचना, कार्यपद्धती थक्क करणारी आहे. म्हणूनच आज आपण वनस्पतींच्या या जगात जरा खोलवर शिरून बघूया. वनस्पती सृष्टी अर्थात किंगडम प्लांटाय. आपल्याकडे जी वेगवेगळी शास्त्रीय माहिती आणि लेख आहेत त्यांच्या आधारे आपण वनस्पती नक्की काय आहेत, त्यांचं वर्गीकरण कसं केलं जातं आणि त्यांचा हा अद्भुत प्रवास कसा झाला हे समजून घेणार आहोत. आपला प्रयत्न राहील की वनस्पतींची ओळख, त्यांची खास वैशिष्ट्ये कोणती आहेत, शास्त्रज्ञांनी या अफाट विविधतेची मांडणी कशी केली, बरोबर, आणि उत्क्रांतीच्या प्रवासात महत्वाचे टप्पे कोणते होते यावर प्रकाश टाकणे. तर मग चला सुरुवात करूया या हिरव्या साम्राज्याच्या सफरीला. एवढी विविधता, इतके प्रकार, हे सगळं समजून घ्यायला मी खूप उत्सुक आहे. नक्कीच. ठीक आहे, पहिला प्रश्न अगदी सोपा. वनस्पतींना वनस्पती कशामुळे म्हटलं जातं? काय आहेत त्यांची मुख्य ओळख? ठीक आहे. वनस्पतींची ओळख त्यांच्या पेशींपासून सुरू होते. या दृश्य केंद्रकी असतात. दृश्य केंद्रकी म्हणजे पेशींमध्ये केंद्रक आणि इतर अंगक स्पष्ट दिसतात. त्या बहुपेशीय असतात. मल्टीसेल्युलर. ओके, पण सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं स्वयंपाकघर, प्रकाश संश्लेषण, फोटोसिंथेसिस. त्या स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. त्यासाठी त्यांच्याकडे हरितलौकी असतात, ज्यात हिरवं रंगद्रव्य क्लोरोफिल असतं. अगदी. आणि प्राण्यांच्या पेशींपेक्षा वेगळं म्हणजे त्यांच्या पेशींभोवती एक मजबूत भिंत असते, पेशीभित्तिका. सेल वॉल. हो, बरोबर. ह्याचमुळे त्या स्वयंपोषी झाल्या, नाही का? अगदी बरोबर. प्रकाश संश्लेषण ही खरं तर पृथ्वीवरच्या जीवनासाठीची मूलभूत प्रक्रिया आहे. वनस्पती सूर्यप्रकाश, पाणी आणि कार्बन डायऑक्साईड वापरून स्वतःसाठी अन्न म्हणजे शर्करा बनवतात आणि या प्रक्रियेत ऑक्सिजन बाहेर टाकतात. तोच ऑक्सिजन जो आपण श्वासावाटे घेतो. आणि ती पेशीभित्तिका, सेल्युलोजपासून बनलेली पेशीभित्तिका त्यांना आधार आणि निश्चित आकार देते. पण काही अपवादही आहेत ना? म्हणजे काही वनस्पती चक्क प्रकाश संश्लेषण विसरून गेल्या. हे कसं शक्य झालं असेल? हो, निसर्गात विविधता आहे तसे अपवादही आहेत. काही परजीवी वनस्पती उत्क्रांतीच्या प्रवाहात प्रकाश संश्लेषणाची क्षमता गमावून बसल्या. अच्छा. त्या जगण्यासाठी दुसऱ्या वनस्पतींवर अवलंबून असतात. पण हे अपवाद वगळता स्वयंपोषण हे वनस्पतींचं मुख्य आणि अत्यंत महत्वाचं लक्षण आहे. तब्बल 3,80,000 प्रजाती, एवढी प्रचंड संख्या. या सगळ्यांची नीट मांडणी करणं, त्यांचं वर्गीकरण करणं किती मोठं आव्हान असेल. त्यांनी फक्त वरवरच्या गोष्टी बघितल्या असं म्हणतात. हो, सुरुवातीची पद्धत, ज्याला कृत्रिम वर्गीकरण आर्टिफिशियल सिस्टम म्हणतात, ती सोयीसाठी होती. सोयीसाठी? हो, म्हणजे यात वनस्पतींची उंची, पानांचा आकार किंवा फुलांमधील पुंकेसरांची संख्या अशा काही मोजक्या सहज दिसणाऱ्या लक्षणांवर आधारित गट पाडले गेले. लिनियसची पद्धत याच प्रकारची होती. पण यात मर्यादा असणारच. म्हणजे फक्त रंगावरून किंवा उंचीवरून गट पाडले तर खरं नातं कसं कळणार? नेमका हाच मुद्दा आहे. या कृत्रिम पद्धतींमुळे अनेकदा ज्या वनस्पतींमध्ये नैसर्गिकदृष्ट्या काही साम्य नाही त्या एका गटात जायच्या. अच्छा. आणि ज्यांच्यात खरं साम्य आहे त्या वेगवेगळ्या गटात जायच्या. शिवाय बाह्य लक्षणं म्हणजे जसं की पानांचा आकार, सवयी या पर्यावरणाप्रमाणे बदलू शकतात. त्यामुळे त्यावर पूर्णपणे विसंबून राहणं योग्य नव्हतं. मग शास्त्रज्ञांनी अधिक नैसर्गिक पद्धती शोधल्या असतील, काहीतरी जास्त खोलवर जाणारं. हो, नक्कीच. त्यानंतर नैसर्गिक वर्गीकरण प्रणाली विकसित झाल्या. बेंथ्रम आणि हुकर यांची पद्धत याच प्रकारची होती. यात फक्त बाह्य रूपच नाही तर वनस्पतीची आंतरिक रचना, तिच्या पेशींची माहिती, भ्रूणाचा विकास कसा होतो, त्यांच्यातील रासायनिक घटक, म्हणजे बऱ्याच गोष्टी विचारात घेतल्या गेल्या. हो, अशा अनेक नैसर्गिक संबंधांवर आधारित वर्गीकरण करण्याचा प्रयत्न झाला. हे जास्त विश्वासार्ह होतं. आणि आता तर आपण थेट त्यांच्या फॅमिली ट्री म्हणजेच उत्क्रांतीच्या इतिहासावर आधारित वर्गीकरण करतो, ज्याला फायलोजेनेटिक पद्धत म्हणतात. अगदी बरोबर. फायलोजेनेटिक वर्गीकरण प्रणाली वनस्पतींच्या उत्क्रांतीच्या संबंधांवर आधारित आहे. म्हणजे कोण कोणाचा पूर्वज वगैरे. हो,
यात असं मानलं जातं की एका गटातील सर्व वनस्पतींचा पूर्वज एकच असावा. यात विशेष रंजक गोष्ट अशी आहे की आजकाल वर्गीकरणातल्या अडचणी सोडवण्यासाठी आपण अनेक आधुनिक साधनांचा वापर करतो. आधुनिक साधनं म्हणजे कम्प्युटर्स वगैरे? हो, उदाहरणार्थ संख्यात्मक वर्गीकरण. यात कम्प्युटरच्या मदतीने वनस्पतींचा शेकडो लक्षणांची नोंद केली जाते. शेकडो? हो, प्रत्येकाला एक कोड नंबर दिला जातो आणि मग डेटा प्रोसेस करून संबंध तपासले जातात. यामुळे कुठल्याही एका लक्षणाला जास्त महत्त्व न देता सगळ्या लक्षणांचा वस्तुनिष्ठपणे विचार करता येतो. वाह! म्हणजे आता मानवी पक्षपातीपणाला वाव कमी झाला म्हणायचा. आणखी काय नवीन तंत्रज्ञान वापरलं जातं? पेशी वर्गीकरण आहे, ज्यात गुणसूत्रांची म्हणजे क्रोमोझोम्सची संख्या, त्यांची रचना आणि वर्तनाचा अभ्यास करून वर्गीकरण केलं जातं. अच्छा. तसेच रसायन वर्गीकरण चिमोटॅक्झोनॉमी आहे, ज्यात वनस्पतींमधील विशिष्ट रासायनिक घटकांचा म्हणजे अगदी प्रथिनं, DNA यांचा अभ्यास करून त्यांचे परस्पर संबंध उलगडले जातात. या सगळ्या पद्धतींमुळे वर्गीकरण अधिक अचूक आणि नैसर्गिक होत गेले आहे. आयक्लर, अँगलर आणि नंतर R.H. विटेकर यांच्या पंचसृष्टी संकल्पनेमुळे वनस्पतीसृष्टी किंगडम प्लांटे ची व्याख्या अधिक स्पष्ट झाली. विटेकर यांची पंचसृष्टी पद्धत महत्वाची मानली जाते कारण त्यांनी सजीवांना पेशी प्रकार, शरीर जटिलता आणि पोषण पद्धती यावरून 5 मुख्य गटात विभागलं: मोनेरा, प्रोटिस्टा, बुरशी, वनस्पती आणि प्राणी. बरोबर. यामुळे वनस्पती म्हणजे नक्की कोण हे जास्त नेमकं झालं. अगदी. त्यांच्या व्याख्येनुसार वनस्पती म्हणजे बहुपेशीय, दृश्य केंद्रकी आणि मुख्यत्वे स्वयंपोषी जीव. या पायावरच आपण आता वनस्पतींच्या मुख्य गटांची माहिती घेऊ शकतो. तर मग या वर्गीकरणाच्या पद्धती वापरून शास्त्रज्ञांनी वनस्पतींना ज्या मुख्य गटामध्ये विभागलं आहे त्यांचा प्रवास समजून घेणं रंजक ठरेल. सुरुवात सर्वात साध्या गटापासून करूया. अभिजपत्री, क्रिप्टोगॅम्स. म्हणजे ज्यांच्यात प्रजनन अवयव छुपे असतात आणि बिया तयार होत नाहीत. बरोबर. यात मुख्यत्वे 3 विभाग येतात: शैवाल, ॲल्गी, ब्रायोफाइट्स आणि टेरिडोफाइट्स. हे उत्क्रांतीच्या सुरुवातीच्या पायऱ्या दर्शवतात असं म्हणता येईल. सुरुवात करूया शैवालांपासून. ॲल्गी हे अगदी साधे, बहुतेक करून पाण्यात राहणारे. त्यांचं शरीर मूळ, खोड, पान असं विभागलेलं नसतं. त्याला सुकाय, थॅलस म्हणतात. पण त्यांच्यातही विविधता खूप आहे. रंगांनुसार गट पडतात म्हणे त्यांचे. हो, त्यांच्यातील मुख्य रंगद्रव्य आणि अन्न साठवण्याच्या पद्धतीवरून त्यांचे 3 प्रमुख वर्ग आहेत. विचार करा, जणू काही शैवालांची स्वतःची रंगसंगती आहे. रंगसंगती. छान. पहिला वर्ग कोणता? पहिला वर्ग हरित शैवाल, क्लोरोफिसिये. नावाप्रमाणेच हिरवीगार. यांच्यात क्लोरोफिल A आणि B असतं, अगदी आपल्या जमिनीवरच्या वनस्पतींसारखं. अच्छा. त्यामुळेच शास्त्रज्ञांना वाटतं की जमिनीवरच्या वनस्पतींचे पूर्वज याच गटातून आले असावेत. हे गोड्या पाण्यात, खाऱ्या पाण्यात, अगदी ओलसर जमिनीवर कुठेही आढळतात. उदाहरणे म्हणजे स्पायरोगायरा वोल्वॉक्स. म्हणजेच जमिनीवरच्या जीवनाची सुरुवात कुठेतरी या हिरव्या शैवालांमध्ये झाली असावी. दुसरा वर्ग कोणता? दुसरा वर्ग तपकिरी शैवाल, फ्योफिसिये. हे प्रामुख्याने समुद्रात आढळतात आणि त्यांचा तपकिरी रंग फ्युकोझॅन्थिन नावाच्या एका अतिरिक्त रंगद्रव्यामुळे येतो. यातले काही तर प्रचंड मोठे वाढतात, जसे की केल्प्स. कल्पना करा, समुद्राखाली 100 मीटर उंच वाढणारी वनस्पती. 100 मीटर म्हणजे समुद्राखाली एक उंच इमारतच जणू. हो, खरंच. हे समुद्रात मोठी जंगलं तयार करतात. यांचं आर्थिक महत्त्वही आहे. अन्न म्हणून वापरतात, आयोडीन मिळतं आणि अल्जीन नावाचा एक पदार्थ मिळतो, जो आईस्क्रीम वगैरे घट्ट करण्यासाठी वापरतात. उदाहरण लॅमिनेरिया, सरगॅसम. इंटरेस्टिंग. आणि तिसरा वर्ग लाल शैवाल. तिसरा वर्ग लाल शैवाल, रॉडोफायसिये. यांचा लाल रंग फायकोएरिथ्रिनमुळे येतो. हे पण समुद्रातच, विशेषतः खोल आणि उबदार पाण्यात आढळतात. जिथे प्रकाश कमी पोहोचतो. अगदी. जिथे सूर्यप्रकाश अगदी कमी पोहोचतो. हे लाल रंगद्रव्य त्यांना त्या कमी प्रकाशातही प्रकाश संश्लेषण करण्यास मदत करतं. अरे वा. यांच्यापासून आगार नावाचा पदार्थ मिळतो, जो प्रयोगशाळेत कल्चर मीडियम म्हणून आणि आईस्क्रीम जेलीमध्ये वापरला जातो. उदाहरण ग्रेसिलारिया, जेलिडियम. एक अजून वैशिष्ट्य म्हणजे यांच्या जीवनचक्रात कशाभिका म्हणजे हालचालीसाठीचे अवयव नसतात. शैवालांचं एकूण पर्यावरणात काय योगदान आहे?
फक्त रंगीत पाण्यापुरते मर्यादित नाहीत ना ते. अजिबात नाही. त्यांचे योगदान प्रचंड आहे. पृथ्वीवर होणाऱ्या एकूण प्रकाश संश्लेषणापैकी जवळपास निम्मा वाटा या शैवालांचा आहे. निम्मा वाटा? हो, म्हणजे वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून ऑक्सिजन बाहेर टाकण्याचं मोठं काम ते करतात. ते समुद्रातील अन्नसाखळीचा पाया आहेत. अनेक शैवालं अन्न म्हणून वापरली जातात, जपानमध्ये वगैरे. त्यांच्यापासून मिळणारे अल्जीन, कॅरागिन, आगार हे उद्योगधंद्यात महत्वाचे आहेत. क्लोरेलासारखी प्रथिनयुक्त शैवालं तर अंतराळवीरांसाठी अन्नपूरक म्हणूनही वापरली जातात. क्या बात है. शैवालांनी पाण्यात राज्य केलं, पण जमिनीवर येण्यासाठी वनस्पतींना काहीतरी वेगळं करावं लागणार होतं. इथेच पुढचा गट येतो, ब्रायोफाइट्स. बरोबर. यात मॉसेस आणि लिव्हरवोट्स येतात. यांना वनस्पती सृष्टीचे उभयचर, अँफिबियन्स ऑफ प्लांट किंगडम असं का म्हणतात? काय गंमत आहे? खूप छान प्रश्न आहे. त्यांना उभयचर म्हणतात कारण ते जमिनीवर राहतात, पण त्यांना लैंगिक प्रजननासाठी पाण्याची अत्यंत गरज असते. अच्छा, पाण्याशिवाय जमत नाही? नाही, त्यांचे नरयुग्मक स्पर्म्स हे एखाद्या जलतरणपटूसारखे पाण्यातून पोहत स्त्रीयुग्मकापर्यंत एग पोहोचतात. त्यामुळे ते बहुधा ओलसर, दमट आणि सावलीच्या जागीच वाढू शकतात. म्हणजे जमिनीवर आले, पण पाण्याशी नातं तोडलं नाही त्यांनी. म्हणजे मॉस जरी जमिनीवर दिसत असलं तरी ते पूर्णपणे जमिनीवरचं नाही म्हणायचं. त्यांची रचना कशी असते? खरी मुळं, खोडं, पानं नसतात त्यांच्यात? नाही, त्यांच्यात मुळासारखे दिसणारे पण पाण्याची आणि खनिजांची शोषण क्षमता नसलेले मुलाभ, रायझॉइड्स असतात, जे फक्त आधारासाठी मदत करतात. फक्त आधार? हो, खरं मूळ, खोड, पानं त्यांच्यात नसतात. आणि सर्वात महत्वाचं, त्यांच्यात पाणी आणि अन्न वाहून नेण्यासाठी पाईपलाईन म्हणजेच संवहनी उती, व्हॅस्क्युलर टिश्यूज नसतात. म्हणून ते छोटे राहतात? अगदी बरोबर. यामुळे त्यांची उंची मर्यादित राहते. आणि त्यांच्या जीवनचक्रात काय विशेष आहे? त्यांच्या जीवनचक्रात युग्मकधारी पिढी प्रमुख असते. म्हणजे आपण जे हिरवं मॉस किंवा लिव्हरवट बघतो, ती मुख्य वनस्पती हॅप्लॉइड युग्मकधारी असते. यावर अवलंबून एक लहान डिप्लॉइड बीजाणुधारी पिढी वाढते, जी बीजाणू स्पोर्स तयार करते. हे बीजाणू रुजून पुन्हा नवीन युग्मकधारी तयार करतात. पर्यावरणात आणि माणसांसाठी त्यांचं काय महत्व आहे? ते खडकांवर वाढणारे पहिले सजीव असू शकतात, ज्यामुळे खडकांची झीज होऊन माती तयार व्हायला मदत होते. माती तयार करायला? हो. ते जमिनीवर पाण्याची एक चादर धरून ठेवतात, ज्यामुळे धूप कमी होते. स्फॅग्नम नावाच्या मॉसपासून पीठ मिळतं, जे पूर्वी इंधन म्हणून वापरायचे आणि आजही बागकामात रोपं पॅक करण्यासाठी वापरतात, कारण ते खूप पाणी धरून ठेवतं. ब्रायोफाइट्सनी जमिनीवर पहिलं पाऊल टाकलं, पण ते पाण्यावर अवलंबून राहिले. पुढचा टप्पा कोणता होता? टेरिडोफाइट्स. यात नेचे आणि त्यांच्या संबंधित गट येतात. यांच्यात काय नवीन क्रांती झाली? यांच्यात खरे क्रांती झाली. पाईपलाईन आली, म्हणजे संवहनी उती, व्हॅस्क्युलर टिश्यूज, जलवाहिनी, जायलेम आणि रसवाहिनी, फ्लोएम विकसित झाल्या. हे वनस्पतींच्या इतिहासातलं एक मोठं पाऊल होतं. या पाईपलाईनमुळे काय फरक पडला? मोठे झाले का ते? हो, यामुळे पाणी आणि अन्न वनस्पतींच्या टोकापर्यंत पोचवणं शक्य झालं. परिणामी वनस्पती आता जास्त उंच वाढू शकल्या, जमिनीवर अधिक स्थिर उभ्या राहू शकल्या आणि कोरड्या वातावरणातही तग धरू शकल्या. म्हणजे खरी जमिनीवरची झाडं बनायला सुरुवात झाली. अगदी. टेरिडोफाइट्समध्ये आपल्याला खरी मुळं, खोडं आणि पानं स्पष्टपणे दिसतात. पानं लहान असू शकतात, जशी सेलाजिनेलामध्ये, किंवा मोठी मॅक्रोफेल्स, जशी नेचांमध्ये. आणि यांच्या जीवनचक्रात कोणती पिढी जास्त प्रभावी असते? ब्रायोफाइट्सपेक्षा वेगळं काही? हो, इथे बदल झाला. टेरिडोफाइट्समध्ये बीजाणुधारी पिढी प्रमुख, स्वतंत्र आणि मोठी असते. म्हणजे आपण जो नेचा बघतो, ती डिप्लॉइड बीजाणुधारी पिढी असते. अच्छा. या पानांच्या खाली किंवा टोकाला बीजाणुधानी तयार होतात. बीजाणू रुजून एक लहान, स्वतंत्र, हिरवा, हृदयाच्या आकाराचा युग्मकधारी गॅमेटोफाइट तयार होतो, ज्याला प्रोथॅलस म्हणतात. पण त्याला वाढायला परत दमट जागा लागते. हो, त्याला वाढायला अजूनही थंड, दमट जागा लागते आणि फलनासाठी अजूनही पाण्याची आवश्यकता असते, कारण नर युग्मक पोहून स्त्री युग्मकापर्यंत जातात. म्हणजे अजूनही पूर्णपणे जमिनीवर आले नाहीत? नाही, अजून नाही. बहुतेक टेरिडोफाइट्स एकाच प्रकारचे बीजाणू तयार करतात, होमोस्पोरस. पण काही, जसं की सेलाजिनेला आणि साल्विनिया, 2 प्रकारचे बीजाणू तयार करतात, लहान नर मायक्रोस्पोर्स आणि मोठे मादी मेगास्पोर्स. याला विषम बीजाणुता म्हणतात. विषम बीजाणुता, याचं काय विशेष महत्व आहे? याचं खूप महत्व आहे.
यामुळे एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो. ही विषम बीजाणुता म्हणजे बीजे तयार होण्याच्या दिशेने टाकलेलं एक अत्यंत महत्वाचं उत्क्रांतीचं पाऊल होतं. बीजांच्या दिशेने कसं काय? कारण यात मादी युग्मकधारी जो मोठ्या बीजाणूपासून बनतो, जनक बीजाणूधारीवरच काही काळ राहतो आणि भ्रूणाचा विकास तिथेच होतो. ही बीजांच्या निर्मितीची सुरुवात, सीड हॅबिट मानली जाते. निसर्गाचा हा एक मोठा गेम चेंजर क्षण म्हणायला हवा. वा, गेम चेंजर. टेरिडोफाईट्स औषधी म्हणून, माती धरून ठेवण्यासाठी आणि शोभेच्या वनस्पती म्हणून महत्वाचे आहेत. काय रंजक प्रवास आहे हा. पाण्यापासून जमिनीवर, साध्या रचनेतून जटिलतेकडे, सवण्णी उती आणि आता बियांकडे. पुढचा मोठा गट आहे बीजपत्री, फेनेरोगॅम्स, स्पर्मॅटोफाइट्स म्हणजे बी धारण करणाऱ्या वनस्पती. बरोबर. या दोन मुख्य प्रकार येतात. अनावृत्त बीजी, जिम्नोस्पर्म्स, आणि आवृत्त बीजी, अँजिओस्पर्म्स. सुरुवात अनावृत्त बीजीपासून करूया. पहिला गट जिम्नोस्पर्म. याचा अर्थच आहे नग्न बीजे. नग्न बीजे. हो, कारण यांच्यात बीजांड हे अंडाशयाच्या आत बंद नसतं, ते उघडं असतं. त्यामुळे फलनानंतर जी बी तयार होते ती उघडीच राहते, फळाच्या आत सुरक्षित नसते. जफटी सूचीपर्णी झाडं, सायकस, आपल्याला पाईन वृक्षाचे शंकू आठवत असतील, ते याच गटातले. म्हणजे शंकू हे फळ नाहीत. नाही, शंकू हे फळ नाही, त्यात बीजांड उघडी असतात. या गटातील वनस्पती बहुधा मोठे वृक्ष किंवा झुडुपं असतात. त्यांना मजबूत सोटमूळ असतं. ओके. काहींच्या मुळांमध्ये कवकांशी फायद्याचं नातं असतं, कवकमुळे, मायकोरायझा, जसं पायनसमध्ये. तर सायकसमध्ये विशिष्ट प्रवाळ मुळं असतात, ज्यात नायट्रोजन स्थिरीकरण करणारे सायनोबॅक्टेरिया राहतात. अच्छा, खास प्रकारची मुळं पण आहेत. हो, त्यांची पानं टोकाचं हवामान सहन करण्यासाठी बदललेली असतात. सुईसारखी, जाड मेणाचं आवरण असलेली, खोलगट पर्णरंध्र असलेली. आणि प्रजनन कसं होतं? बिया कशा तयार होतात? पाण्याशिवाय? हो, पाण्याशिवाय. हे विषम बीजाणू असतात, म्हणजे नर आणि मादी बीजाणू वेगळे, नर आणि मादी शंकू तयार होतात. परागकण, पॉलन ग्रेन, जो नर युग्मकधारी असतो, तो वाऱ्याने उडून मादी शंकूमधील बीजांडांपर्यंत पोचतो. वाऱ्याने? हो, बहुधा वाऱ्याने परागण होतं. तिथे पराग नलिका, पॉलन ट्यूब वाढून फलन होतं. यांना फलनासाठी पाण्याची गरज नसते. हा एक मोठा उत्क्रांतीचा फायदा आहे. आणि उदाहरणं पायनस, सायकस, जिंको. जिंकोला एक जिवंत जीवाश्म मानला जातो, आणि सेक्वोया. थांबा, जगातला सर्वात उंच वृक्ष याच गटातला आहे. हे अविश्वसनीय आहे. खरंच, जगातली सर्वात उंच झाडं अजूनही याच गटातली आहेत. पण तरीही आज जगात ज्या वनस्पतींचा राज्य आहे तो गट म्हणजे आवृत्त बीजी, अँजिओस्पर्म्स. वनस्पतीसृष्टीचे सुपरस्टार्स, फुले येणाऱ्या वनस्पती. अगदी. या वनस्पती सगळ्यात यशस्वी आणि विकसित मानल्या जातात. यांचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे फुले, फ्लावर्स, जे त्यांचं आकर्षक प्रजनन अंग आहेत. आणि फळे, जी बियांना सुरक्षित ठेवतात. खुले असल्यामुळे परागणासाठी कीटक, पक्षी, वारा, पाणी अशा अनेक माध्यमांचा वापर करणं त्यांना शक्य झालं, ज्यामुळे विविधता प्रचंड वाढली. आणि यांच्यात दुहेरी फलन नावाची काहीतरी खास गोष्ट होते असं ऐकलंय. ते काय आहे? हो, ही यांची खासियत आहे. यात 2 नरयुग्मक फलनात भाग घेतात. एक अंडपेशीशी संयोग पावून भ्रूण तयार करतो, तर दुसरा मध्यवर्ती पेशींशी संयोग पावून भ्रूणपोष, एंडोस्पर्म नावाचा अन्नाचा साठा तयार करतो. हा अन्नाचा साठा वाढणाऱ्या भ्रूणाला पोषण देतो. ही प्रक्रिया फक्त आवृत्तबीजी वनस्पतींमध्येच आढळते. म्हणजे बियांसोबत जेवणाचा डबा पण पॅक केलेला असतो. अगदी तसंच. यांचे 2 मोठे वर्ग आहेत, एकबीजपत्री आणि द्विबीजपत्री. काय फरक आहे दोघांमध्ये? थोडक्यात मुख्य फरक त्यांच्या बीमध्ये असलेल्या बीजपत्रांच्या संख्येवरून आहे. एक बीजपत्री म्हणजे उदाहरणं गवत, मका, गहू, बांबू, केळी, कांदा. ओके. यांच्या बियांमध्ये एकच बीजपत्र असतं. त्यांची मुळं तंतुमय असतात आणि पानांवरच्या शिरा समांतर असतात. आणि द्विबीजपत्री म्हणजे उदाहरणं आंबा, वाटाणा, सूर्यफूल, गुलाब, वड. यांच्या बियांमध्ये 2 बीजपत्र असतात. त्यांना मुख्य सोटमूळ असतं आणि पानांवर जाळीदार शिराविन्यास असतो. अर्थात हे फक्त काही ठळक फरक आहेत, अजूनही बरीच वैशिष्ट्ये आहेत. आणि आज आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या बहुतेक वनस्पती याच गटातल्या आहेत. अन्न, कपडे, घर, औषधं, जवळजवळ सगळं काही यांच्याकडूनच मिळतं. खरंय.
मानवी संस्कृतीचा विकास या अवृत्त बीज वनस्पतींशिवाय शक्यच झाला नसता. त्या अन्नाचा मुख्य स्रोत आहेत, जनावरांसाठी चारा पुरवतात, इमारती लाकूड देतात, धागे देतात, औषधं देतात. यादी खूप मोठी आहे. तर ह्या सगळ्याचा अर्थ काय काढायचा? म्हणजे वनस्पती फक्त हिरव्यागार वस्तू नाहीत, तर त्या एका मोठ्या जिवंत यंत्रणेचा भाग आहेत. त्यांच्या परिसंस्थेतील भूमिकांबद्दल थोडं सांगाल का? निश्चितच. वनस्पती ह्या पृथ्वीवरच्या प्राथमिक उत्पादक आहेत. त्या सूर्यप्रकाश वापरून अन्न तयार करतात आणि त्यावरच इतर सर्व सजीव प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे अवलंबून असतात. म्हणजे त्या अन्नसाखळीचा पाया आहेत. अगदी. त्या वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि ऑक्सिजन बाहेर टाकतात, ज्यामुळे हवा शुद्ध राहते आणि सजीवांना श्वास घेता येतो. आणि त्यांचे इतर सजीवांशी असलेले संबंधही खूप गुंतागुंतीचे आणि रंजक आहेत. मी परागण, बीज प्रसार वगैरे ऐकलंय. हो, नक्कीच. फुलांमधील मकरंद आणि परागकणांसाठी कीटक आणि पक्षी येतात, ज्यामुळे परागण पॉलिनेशन होतं. बरोबर. प्राणी फळं खाऊन त्यांच्या बिया दूरवर पसरवतात, सीड डिस्पर्सल. अनेक वनस्पतींच्या मुळांवर कवकमुळे वाढतात, जी त्यांना पाणी आणि क्षार शोषायला मदत करतात. आपण आधी बोललो होतो तसं. हो, कडधान्यांच्या मुळांवरील गाठींमध्ये राहणारे जीवाणू हवेतील नायट्रोजन जमिनीत स्थिर नायट्रोजन फिक्सेशन करतात, जो वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असतो. काही वनस्पती दुसऱ्यांवर परजीवी म्हणून जगतात, तर काही चक्क मांसाहारी आहेत, जसे की कीटक पकडणारं व्हीनस फ्लायट्रॅप. निसर्गाचे हे खेळ खरंच अद्भुत आहेत. खरंच अद्भुत. तर आजच्या या सखोल चर्चेतून आपण वनस्पती सृष्टीचा हा लांबचा आणि रंजक प्रवास पाहिला. पाण्यातील साध्या शैवालांपासून ते जमिनीवर राज्य करणाऱ्या जटिल फुलझाडांपर्यंत. जमिनीवर येणं, आत पाण्याची आणि अन्नाची सोय करणारी पाईपलाईन म्हणजे संवहनी ऊती विकसित करणं, बियांसारखं सुरक्षित पॅकेज तयार करणं आणि शेवटी आकर्षक फुलांमधून प्रजननाची नवी पद्धत शोधणं, हे उत्क्रांतीचे महत्त्वाचे टप्पे आपण समजून घेतले. बरोबर. वनस्पतींचं आपल्या जीवनातलं आणि पर्यावरणातलं अफाट महत्त्व पुन्हा एकदा जाणवलं. आणि जर आपण याला व्यापक संदर्भात पाहिलात तर वनस्पतींची ही प्रचंड विविधता आणि त्यांच्या उत्क्रांतीचा कोट्यावधी वर्षांचा इतिहास बघता त्यांच्यात अजूनही अनेक रहस्य दडलेली आहेत. भविष्यातील आव्हानं जसं की बदलतं हवामान, अन्नसुरक्षा किंवा नवनवीन आजारांवरचे उपचार शोधणं, यासाठी या हिरव्या साम्राज्यात कोणती अज्ञात क्षमता लपलेली असू शकेल, हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे. म्हणजे भविष्यातल्या समस्यांची उत्तरं पण ह्याच वनस्पतींमध्ये असू शकतील. अगदी शक्य आहे. कदाचित भविष्यातल्या अनेक समस्यांची उत्तरं याच वनस्पतींमध्ये दडलेली असतील. अजून बरंच काही शोधायचं बाकी आहे. नक्कीच. वनस्पतींचं जग हे केवळ सुंदर आणि उपयोगीच नाही, तर ते सतत काहीतरी नवीन शिकायला आणि विचार करायला लावणार आहे. आजच्या या अभ्यासानंतर आपल्या आजूबाजूच्या या हिरव्या मित्रांकडे पाहण्याचा दृष्टिकोन नक्कीच अधिक समृद्ध झाला असेल. विचार करत रहा.